महाभारतामधला दुर्योधन या दुर्योधनाच्या मुखातून एक श्लोक बाहेर येतो आणि तो श्लोक असा असतो की जानमम धर्मम नश्मे परवर्ती जानमम अधर्मम नश्मे निवर्ती. म्हणजे याचा असा अर्थ होतो की मी धर्म जाणतो परंतु तशी माझी परवर्ती नाही, मी अधर्म जाणतो परंतु त्यापासून मला निवृत्ती मिळत नाही. म्हणजे दुर्योधनाला माहीत आहे की धर्मामध्ये चांगल्या गोष्टी येतात परंतु त्या माझ्याकडून पाळल्या जात नाहीत आणि अधर्मामध्ये वाईट गोष्टी येतात परंतु त्या माझ्याकडून सुटत नाहीत. आणि हा श्लोक आजच्या तरुण वर्गासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो, हे सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आजचा जर आपण उदाहरण एखादं घेतलं, एक प्रियकर आणि एक प्रेमिका, त्या प्रेमिकाला माहीत असते की माझा प्रियकर माझ्यावर खूप खूप जास्त प्रेम करतो, वेळेप्रसंगी तो माझ्यासाठी जीवसुद्धा देऊ शकतो, माझ्या मस्तकावरती आनंदाचं छत निर्माण व्हावं यासाठी तो प्रयत्नही करू शकतो, दिवसाची रातही करू शकतो, असं त्या प्रेमिकाला कळतं. पण मात्र वळत नाही, कारण की त्या प्रेमिकाला अनेकाच्या सहवासात आल्याशिवाय, अनेकाच्या नजरेला नजर दिल्याशिवाय, अनेकाशी संपर्क केल्याशिवाय तिचा दिवसच जात नाही, कारण की तिला वाईट गुण तिला प्राप्त झालेला असतो. म्हणून सांगायचा अशी इतकाच आहे की त्या प्रेमिकाला तिच्या प्रियकराचं प्रेम कळतं परंतु वळत नाही, परंतु अनेकाशी बोलल्याशिवाय, अनेकाशी नजरेला नजर दिल्याशिवाय, अनेकाच्या सहवासात आल्याशिवाय तिला भागत नाही, कारण की तिला वाईट गुण प्राप्त झालेला असतो. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मला असं वाटतं की जानमम धर्मम नश्मे परवर्ती जानमम अधर्मम नश्मे निवर्ती.